हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आहे ना, मी आज पट्टी समोसा बनवणार आहे. तर एक आहे ना चिकन पट्टी समोसा बनवणार आहे आणि एक आहे ना ऑनियन पट्टी समोसा बनवणार आहे. तर आहे ना, आता आपण पुढे रेसिपी बघूया. तर आहे ना, आता आपण कांदा घेऊया पहिला. थोडा कांदा आपल्याला जास्त लागेल. तर आता आपण ह्यामध्ये जिरा पावडर टाकूया. आता यामध्ये आपण धना पावडर टाकूया. आता आपण ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया. एक चमचा साखर टाकूया. मीठ आहे ना चवीनुसार टाका. गरम मसाला टाकूया थोडासा. आणि ना याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाका. तुम्हाला किती स्पायसी पाहिजे तेवढं. यामध्ये आता आपण कस्तुरी मेथी टाकूया क्रश करून. आणि ही बारीक कापलेली मिरची आहे ती टाकूया. आणि कोथिंबीर सुद्धा बारीक करून टाका. आता आहे ना आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. कांद्याला आहे ना थोडं पाणी सुटेल, तर त्यासाठी ना आपण त्याच्यामध्ये थोडे पोहे मिक्स करूया. आता आहे ना आपण ह्यामध्ये पोहे घालूया. म्हणजे जो कांद्याला पाणी सुटलंय ना ते पोहे शोषून घेईल. गाईस, तर आहे ना आता आपलं हे कांद्याचं बॅटर आहे ना तयार झालेलं आहे मिश्रण. आता आहे ना आपण चिकनचं हे बनवून घेऊया, स्टफिंग बनवून घेऊया. तर आहे ना आता आपण चिकनचं बॅटर तयार करायला घेतलं आहे. तर आपण एका टोपामध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण बटर टाकूया. आता आपण ह्यामध्ये कांदा टाकूया आणि बारीक केलेली मिरची टाकूया. आता आहे ना कांदा आपण मिक्स करून घेऊया. गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला. आता आहे ना आपला कांदा थोडा परतून झालेला आहे, तर आपण यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट टाकूया. यामध्ये ना आपण थोडीशी फोडणीला कोथिंबीर टाकूया. आता आहे ना आपण हे परतवून घेऊया. कच्चा वास गेला पाहिजे यामधला. किमा आहे ना आता मिक्स करून घेऊया आपण. आता आपण ह्यामध्ये मीठ टाकूया. आणि आता यामध्ये आपण काळी मिरपूड टाकूया. आता आपण हे मिक्स करून घेऊया.
आता आहे ना आपण यामध्ये फ्रेश क्रीम घालूया थोडीशी. यामध्ये थोडंसं ऑरेगानो घालूया फ्लेवरसाठी. आणि ना चीजची एक स्लाइस घालूया. आणि आता हे मिक्स करून घेऊया. आपल्याला आहे ना क्रीमी पाहिजे चिकन. आता यामध्ये आपण वरतून कोथिंबीर घालूया. आणि ना आपलं चिकनचं स्टफिंग तयार झालेली आहे. तर आहे ना आता पट्टी जॉईंट करायला ना आपण मैद्याची एक पेस्ट बनवणार आहे. त्यासाठी ना मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण पाणी टाकून आहे ना असं थिक बॅटर बनवणार आहे त्याचं. तर आहे ना आता आपले दोन्ही पण स्टफिंग तयार झालेली आहे. ही कांद्याची स्टफिंग आहे आणि ही चिकनची स्टफिंग आहे. आणि आता आपण आहे ना समोसा बनवायला घेऊया. तर आहे ना मी आता समोसा बनवायला ही समोसा पट्टी घेऊन आलेली आहे. तुम्ही पण ही समोसा पट्टी घेऊन या. आता सर्व दुकानात अवेलेबल असते ही पट्टी. गाईस तर आहे ना पहिला असं फोल्ड करून घ्या. नंतर आहे ना इथे थोडीशी पेस्ट लावा. नंतर आहे ना हा फोल्ड असा फिरवा. बघा असं. आणि मग आता ह्यामध्ये आपण स्टफिंग टाकूया. आता ह्यामध्ये आहे ना आपण चिकनची स्टफिंग टाकूया. आणि आहे ना मैद्याची पेस्ट आता थोडीशी इथे लावून घेऊया. आणि आहे ना हे या बाजूला फिरवूया. नंतर थोडीशी पेस्ट या बाजूला लावूया. आणि नंतर लास्ट आपण इथे लावूया. आणि आपला समोसा रेडी झालेला आहे. हे बघा. हे बघा अशा प्रकारे आहे ना सर्व समोसे रेडी करून घ्या. गाईस तर आहे ना आता आपले सर्व समोसे रेडी झालेत. हा ऑनियन समोसा आहे आणि हे चिकन समोसा आहे. आता आपण आहे ना फ्राय करायला घेऊया ते. आता आहे ना आपण तेलात समोसे सोडून घेऊया. तर आहे ना आता आपला समोसा फ्राय झालेला आहे. तर आता आपण आहे ना काढून घेऊया. अशा प्रकारे आहे ना माझे दोन्ही पण पट्टी समोसा रेडी झालेले आहेत. हे चिकनचे समोसा आहे आणि हा ऑनियन समोसा आहे. तर हे बघा असं बनलेलं आहे. तर हे बघा किती क्रिस्पी झाले. हे बघा. आणि हे बघा हा ऑनियन समोसा. हे बघा.